हाय फ्रेंड, कशात सगळे मस्त ना? मी पण मस्त। सर्वप्रथम तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आहे दीपावली आणि माझं इकडे सुरू आहे लक्ष्मीपूजन। तुमचं झालं की नाही लक्ष्मीपूजन करून? आणि कशा प्रकारे झाले ते सुद्धा मला नक्की सांगा। तर मी इथे करत आहे लक्ष्मीपूजन। माझं साधं सिंपल असतं। मी कसं कसं केलं ते मी तुम्हाला दाखवते पुढे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा। आणि कसं माझं लक्ष्मीपूजन झालं, काय चुकलं असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। तर चला मी तुम्हाला पुढे दाखवते कशा प्रकारे केलं आहे लक्ष्मीपूजन। तर बघू शकता माझी रांगोळी मी साधी सिंपल अशी काढली आहे। आणि ते बघा असं मी ते लाईटिंग वगैरे लावलं आहे। तुम्हाला दिसते की नाही ब्लॅक कॅमेरानं तुम्हाला दाखवते, चला बघा। तर इकडे मी ना मॅट डिझाईन रांगोळी यूज केली आहे। तुम्ही बघू शकता मी जे तुम्हाला व्हिडिओमध्ये मॅट रांगोळी डिझाईन कशी बनवायची हे मी व्हिडिओ टाकले आहेत। जर कुणाला बघायचे असेल तर पुढे माझ्या ह्याच्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। तर हे बघा, हे मॅटपासून मी रांगोळी डिझाईन बनवली आहे। आणि बघा किती छान असं दिसतंय मस्त। आणि इकडे मी लाईटिंग वगैरे हार वगैरे लावलेत। हे बघा, हे सगळं मॅट डिझाईन आहे। वाटतं की नाही ओरिजिनल रांगोळीसारखं, पण हे आहे मॅट डिझाईन। अशा प्रकारे मी मॅट डिझाईन केले। आणि पाऊस ना खूप येत होता आमच्या इकडे। तुमच्या इकडे पाऊस होता का नाही दिवाळीला? नक्की कमेंट करून सांगा। आम्हाला फटाकेच फोडता येत नव्हते। अशा प्रकारे आमची दिवाळी साजरी केली आम्ही, मस्त असे पणत्या वगैरे लावून। आणि इकडे बघा, इकडे मी लक्ष्मीपूजन केलं आहे अशा प्रकारे। तुमच्याकडे कशा प्रकारे असतं ते सुद्धा मला सांगा। मी माझं सिंपल अशी पद्धतीने मी लक्ष्मीपूजनची मांडणी केली आहे। आणि इकडे खाली 2 समयासुद्धा लावल्या आहेत, कारण की टेबलवरती लावता येत नव्हतं, त्यामुळे मी खाली लावल्यात। वरती पण लावल्यात मी आणि खालीसुद्धा लावल्यात, कारण की आज लक्ष्मीपूजन तर दिवे झाले पाहिजे, त्यामुळे मी दोन्ही ठिकाणी लावले। आणि हे आहे माझं छोटंसं मंदिर। आणि इकडे मी केलं आहे लक्ष्मीपूजन। त्याच्यानंतर थोड्या रील्स तर बनताच ना, मग मी थोड्या इन्स्टाला रील्ससुद्धा शूट केल्या आहे। कशा प्रकारे केले तुम्ही बघू शकता। तसंच थोड्याशा 1-2 रील्ससुद्धा काढल्या मस्त। त्यानंतर ना आम्ही थोडेसे फटाके सुद्धा फोडले आहेत। हो पप्पा, बॉम्ब कुठे टाकले? इकडे ना मी फटाके फोडण्याचा प्रयत्न करतो, पण बाहेर पाऊस येत असल्यामुळे सगळीकडे गारवा निर्माण झाला होता आणि फटाके फुटतच नव्हते। मी फक्त फुलभाज्या लावत होती, तो सुद्धा लागत नव्हता। आणि त्याच्यानंतर अजून एकदा मी मस्त असं दिवे लावले होते आणि अजून एकदा रील्स एक काढूया म्हटलं, म्हणून मी इकडे रील्स काढत होती। अशा प्रकारे सगळे दिवे आणले होते आणि दिवा ठेवायचं सुद्धा काम सुरू होतं माझं, आणि रील्स बनवायचं ते दोन्ही काम माझी करत रांगोळी होते। डिझाईन मला नक्की सांगा। आणि आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते सुद्धा मला कमेंट करून सांगायला। उद्या आम्ही जात आहोत गावी, तुम्हाला इथून पुढचे ब्लॉग गावचे बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण इथून पुढचे व्हिडिओ बघत राहा। उद्या मी जाणार आहे गावी। चला बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।